फास्टॅग एसबीआय क्रेडिट कार्ड ते पीएफ पर्यंत पैसे आणि कराराशी संबंधित हे 7 नियम 1 एप्रिल पासून बदलणार। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक बदल होतील। आर्थिक वर्ष 2024-25 च्या सुरुवातीला पैसे आणि बचतीबाबत अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील। गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफ आणि इतर पैशाशी संबंधित अनेक बदल 1 एप्रिल पासून होणार आहेत। तर जाणून घ्या 1 एप्रिल पासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत। एनपीएस प्रणालीत बदल। नवीन आर्थिक वर्षात एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहे। एप्रिल महिन्यापासून पेन्शन फंड रेग्युलेट म्हणजेच पीएफआरडीएने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्याच्या लॉग इन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे। नवीन नियमानुसार एनपीएस खात्यात लॉग इन करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आवश्यक असेल। एनपीएस सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाईलवर प्राप्त OTP द्वारे लॉग इन करावे लागेल। प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल केले गेले आहेत। नवीन कर व्यवस्था 1 एप्रिल 2024 पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर प्रणाली बनेल। म्हणजे जर तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्हाला नवीन कर प्रणाली अंतर्गत आपोआपच कर भरावा लागेल। 1 एप्रिल 2023 पासून आयकर नियमांमध्ये बदल करण्यात आले होते। नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयापर्यंत करप्राप्त उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही। आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत। आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे। पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे। यानंतर जर कोणी नियमांचे पालन केले नाही म्हणजेच आधारशी पॅन लिंक केले नाही तर त्याचा पॅन कार्ड रद्द केला जाईल। पॅन कार्ड रद्द म्हणजेच तुम्ही बँक खाते उघडू शकणार नाही किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू शकणार नाही। पॅन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंडही भरावा लागेल। ईपीएफओचा नवीन नियम। नवीन आर्थिक वर्षात ईपीएफओ मध्ये मोठा बदल होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू करणार आहे। नवीन नियमानुसार तुम्ही नोकरी बदलली तरी तुमचा जुना पीएफ ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर होईल। म्हणजेच नोकरी बदलताना तुम्हाला पीएफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही। आतापर्यंत युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएनए असूनही तुम्हाला पीएफ रकमेच्या हस्तांतरणासाठी विनंती करावी लागत होती। नवीन आर्थिक वर्षापासून हा बदल होणार आहे। फास्टॅगचा नवीन नियम। 1 एप्रिल पासून फास्टॅगशी संबंधित एक मोठा बदल होणार आहे। जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल तर तुम्हाला 1 एप्रिल पासून समस्यांना सामोरे जावे लागेल। जर तुम्ही तुमचे फास्टॅग केवायसी केले नसेल तर आजच करून घ्या, कारण 31 मार्च नंतर बँका केवायसी शिवाय फास्टॅग निष्क्रिय करतील किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकतील। यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट केले जाणार नाही। तुम्हाला टोलवर दुप्पट टॅक्स भरावा लागू शकतो। NHAIने फास्टॅग ग्राहकांना RBI नियमानुसार फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे। SBI क्रेडिट कार्ड। जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। SBI 1 एप्रिल 2024 पासून क्रेडिट कार्ड नियमामध्ये अनेक मोठे बदल करत आहे। तुम्ही 1 एप्रिल पासून भाडे भरल्यास तुम्हाला कोणताही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाही। हा नियम काही क्रेडिट कार्डवर 1 एप्रिल पासून लागू होईल आणि काही क्रेडिट कार्डवर हा नियम 15 एप्रिल पासून लागू होईल। LPG गॅसचा नवा नियम। देशभरात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात। प्रत्येक महिन्याप्रमाणेच LPG सिलेंडरच्या किमती 1 एप्रिल रोजी बदलल्या जातात। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी त्यात कोणताही बदल करण्यास वाव नाही। आर्थिक वर्ष संपायला अजून 7 दिवस बाकी आहेत। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात। हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा। PM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा। अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।